तर भावांनो आज निघालो एकविरेला. स्टार्टिंगला तुम्ही बघला असेल आमच्या समोर एक पोर होती. एवढं फास्ट गाडी चालवत होती ना भाई. तिची मुलं ना आमचं 400-500 नुकसान झालंय. भाई बोलतो बॉबी व्हायचं तर इगो आउट झाला. भाई इगो आउट बोल यार. आम्ही एवढ्या भाऱ्या गाड्या चालवतो ना, आम्हाला कोण ओव्हरटेक करून जाल या तर आम्हाला एवढं सहन नाही होणार भाई. एवढाच आहे ते गाडी पलवाच्या नादान तर भाई ती कॅप उडली तरी मी घेतली नाही का की मला सगळ्यात पुढं जायचंय टॉपला भाई. आलो पुढं तर गाईज आम्ही रस्ते विसरलो ना. आम्ही टाकला गुगल मॅपच्या इशाऱ्यावर गेलो ना. आम्ही पोहोचलो डायरेक्ट एक्सप्रेसला. मागच्या आला मामू ना, बघ आपल्या भाईला कसं नेत लावले मामूने. तिथल्या सुटलो ना आलो परत ना. भाई एवढा खुश आहे ना जसं काही नाही मोठा तीर मारले. बघ काय बोलतो ना. तुम्ही कमेंट मध्ये सांगा गाईज आम्ही किती फाईन भरला त्या पुरा. मग एवढं मोठं संकट पार करून फायनली पोहोचलो एकविराला पोहोचलो ना. तर भाई आम्हाला रस्त्यात बघा काय एवढा मोठा कोबरा होता ना. काय कोबरा आहे का कोबरी आहे, माझ्या हिसाबात नाही कोबरी आहे. तर भाई समोरच्या मुला एवढा क्यूट दिसत होता ना काहीच यार. तो म्हणजे यासाठी जाऊन तिला पकडायचा जाम भारी दिसत होता. मग पोचलो मंदिरात पोचलो. मंदिरानं घेतले मी ड्रीम मिलियन लावत. तर भाई बोलू आज तरी येऊन दे 1 करोड. जाम दिवस झाला आलेलं नाही. मंदिरात फोटो काढायला अलाउड नव्हता, मग मी व्हिडिओ काढली. दर्शन घेऊन निघलो ना. आलो बाहेर आलो ना. थोडंसं फोटो व्हिडिओ काढले ना. चाललो आपल्या परत रस्त्याला घरी. लोणावल्यामध्ये आलो तर यो स्पॉट व्हिजिट नाही केला तर भाई काही नाही केला. काहीच कोणाला स्पॉट माहित असेल त्यांनी कमेंट करा, नसेल माहित मला कमेंट करा, मी सांगतो कुठे आहे. गाडी चालून पक्की आलेली झोप. मग काय मी झोपलो गाईच. आता चला तुम्ही पण झोपा. आजसाठी एवढाच. भेटू चला पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.